स्वामी महाराज खासदार झाले. दोघांची कारकीर्द निष्क्रिय खासदार म्हणून गाजली आहे सोलापूर मतदारसंघामध्ये. प्रॉपर काम करणारा खासदार 2024 ला मिळणार आहे का सोलापूर? 2014ला शरद बनसोडे साहेब खासदार झाले होते. त्यानंतर 19 ला स्वामी महाराज खासदार झाले. दोघांचीही कारकीर्द सोलापूर जिल्ह्या मतदारसंघामध्ये ही निष्क्रिय खासदार म्हणून लोकांमध्ये गाजलेली आहे. तर आता पुढच्या 2024च्या इलेक्शनला एक सक्षम उमेदवार प्रॉपर काम करणारा मिळेल का? 2024 ला ह्या दोन्ही 10 वर्षाचा आणि पाठीमागच्या 5 वर्षाचा 15 वर्षाचा बॅकलॉग भरून निघेल असं सक्षम नेतृत्व या मतदारसंघामध्ये तयार होईल. खासदार आल्याने कळवाने 1000 रुपये मिळण्यासाठी आल्या जनतेत बोलला जातो. 2024 निवडणूक तुम्ही विकास कामात काढवणार आहे. विकास काय केला हाही जनतेचा प्रश्न. अशा वेळी विद्यमान खासदार तुम्हाला सक्षम वाटतात का? काँग्रेसचे प्रणिती शिंदे आमचे उमेदवार असले जाहीर केलेलं आहे. राज्याचा उमेदवार कोण असेल? विद्यमानांना संधी दिली जाईल की दुसऱ्याचा विचार होणार? भारतीय जनता पार्टीची एक पार्लिमेंटरी बॉडी जी काँग्रेसची पण असेल, भारतीय जनता पार्टीची पण पार्लिमेंटरी बॉडी असते आणि त्या पार्लिमेंटरी बॉडीमध्ये एकूण मतदारसंघाचा, खासदारांच्या कामाचा, जनतेच्या भावनांचा एकत्रित विचार करून त्या ठिकाणी नावाची चर्चा होते आणि त्याच्यानंतर त्याचं नाव निश्चित होतं. दरम्यानच्या काळामध्ये त्याची मधली स्टेप महाराष्ट्रामध्ये भाजपा गठबंधनचं सरकार आहे. देवेंद्रजी आणि हे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत आणि प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत. तर यांच्या स्तरावर त्याचं एक नियोजन होईल आणि त्याच्यानंतर ते फिल्टरवर करून तो केंद्रीय स्तरावर विषय आहे. तर त्यावेळेस तो जो निर्णय व्हायचा त्यावेळेस होईल. बाबतीमध्ये तुम्ही समाधानी आहात? आता विरोधी पक्ष काँग्रेसची तयारी चालू झाली. त्यांचा उमेदवार सुद्धा जाहीर नाही, पण त्यांचा प्रचार झाला, त्यांचं काम चालू झालं. आपण सत्ताधारी असून आपण उमेदवार फिक्स अद्याप नाही. जे आहेत काही उमेदवार तुम्ही फिक्स करा नंतर, पण त्याचे आत्ताच 4.5 वर्ष जवळपास पूर्ण झाले. त्याच्यामध्ये आपण आता फिरताय लोकसभेमध्ये, या सोलापूर लोकसभेमध्ये, यावर खासदारांबद्दल काय प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली? त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? तुमचा रिपोर्ट काय झाला आहे पक्षाला? हे पहा की आमच्यावर जी जबाबदारी आहे ती संघटनात्मक बांधणीची आहे आणि तुम्ही म्हणता की इतरांचं काम सुरू झालेलं आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचं काम संघटनात्मक त्याही पुढे आहे. कारण जसा फॅन बंद आहे म्हणून फॅनला 3 पाते आहेत हे आपल्याला दिसतं, पण जेव्हा फॅन चालू झाल्यानंतर त्याला स्पीड वाढवल्यानंतर त्याची पाती दिसत नाही, तेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम अत्यंत रूट लेवलला काम चांगलं चालू आहे, अत्यंत प्रभावी चालू आहे. त्यामुळे काम बाहेरला गेलं, कामाचा मुद्दा गेला तर काम अत्यंत भारतीय जनता पार्टीचं प्रभावीपणे काम चालू आहे. विद्यमान खासदार समाधानी आहात का कामाबद्दल? भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही समाधानी आहात का? या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला न्यूमेरिकल डाटा, संख्यात्मक डाटा मी तुम्हाला देतो. मला माफ करा की आज मी ह्या बैठकीला तो न्यूमेरिकल डाटा माझ्याकडे नाहीये, पण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोदी सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा विकासासाठी निधी आलेला आहे. शेवटी कोणताही लोकप्रतिनिधी काम करत असताना त्या मतदारसंघामध्ये सरकारच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्याचा निधी येणं गरजेचं आहे. तो वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघात आलेलाच आहे. तो त्याचा मी न्यूमेरिकल डाटा पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये क्षेत्र आहे, अनेक समस्या असतात. वर्षाकाठी कोटभर भाविक पंढरपूरला येतात, त्यांची साधी एक नियोजनाची बैठक कधी खासदारांनी, बाकीचं सोडा विकास हे संत महंत आहे. एखादी बैठक, एखादी सूचना, चंद्रभागा कशी असावी, चंद्रभागेमध्ये महिला मिश्रित तीर्थक्षेत्र, आज तुम्ही असे म्हणजे त्यांचं मौन, त्यांचे बाकीचे कार्यक्रम ह्याच्यामध्ये त्यांची 4.5 वर्ष. मग लोकांनी मागायचं कोणाकडे? त्यापेक्षा काय, शेजारीच माड आहे सोलापूर शहर,
ही तुलना तुम्हीच का? तुम्हीच का नाही त्यांना एक प्रश्न उपस्थित केला होता. निदान तुम्ही खासदार आहे तर रेल्वे स्टेशन तुमच्या अत्तरेतला रस्ता तर करा. आज परिस्थिती काय आहे? वारकरी एसटी रेल्वेतनं उतरून येते ते रस्ता बघा तुम्ही काय परिस्थिती. 5-4.5 वर्ष झाले त्यांना एक रस्ता करता आला नाही. आम्ही आढावा बैठकीत सोलापूरला मी उपस्थित केला होता प्रश्न. तेवढा रस्ता तो तुम्ही करा. आठवले साहेब असताना 2 वेळा रस्ते झाले. मग हे खासदाराबद्दल ही विचेतित पत्रकार तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही त्याच्यावर बोलत नाही राहा. पंतप्रधानाचे काम सगळ्याला माहिती आहे, पत्रकारांना जनतेला माहित आहे. खासदाराबद्दल विचेतित सगळी त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? 2020 मॅच मधली शेवटची ओव्हर राहिली 3 महिने. 3 महिने राहिले. महाराज म्हणते मी सक्षम आहे. अजून बी मी सक्षम आहे. ऐका तुमच्या आज मी या ठिकाणी बसलोय पण 20 वर्ष मी तुमच्या जागी बसून प्रश्न विचारतो. त्यामुळे काय की आता 2020 ओव्हरची शेवटची ओव्हर चालू आहे. तर ह्या ओव्हरमध्ये आता आपल्याला संघटनात्मक आणि पुढे प्रचारात्मक जे आपल्याला विषय घ्यायचे आहेत त्या विषयामध्ये तुम्ही ज्या सूचना करत आहात की जी कामं अपूर्ण आहेत त्या सर्व कामांचा विचार या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख होईल आणि ती कामं जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे ती कामं पार पाडली जातील असं मी तुम्हाला आजच्या प्रसंगी लोकसभा समन्वयक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो. एकोणीस ओव्हर हा खेळून काढल्या गेलेले आहेत. एकही रन झाला नाही. निदान शेवटच्या ओव्हरमध्ये तर फटकेबाजी होणार आहे का? तुमच्याकडनं होणार आहे. हे पहा मी भारतीय जनता पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे. मी या लोकसभा मतदारसंघामध्ये समन्वय म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. मी या मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार नाही. मी भारतीय जनता पार्टीचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. शिस्तीने आदेश दिला तर मी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सर सोलापूर सिटीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेला आहे. सोलापूरचा समावेश झालेला केंद्राच्या त्या योजनेमध्ये स्मार्ट सिटीमध्ये पण जी कामं विकास सोलापूर जिल्हा बघा तिथं नागरिक प्रचंड नागरिक आहे.